असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। ठीक आहे, ते अपेक्षा तीच होती, कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल। उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा उद्या होईल। मुंबईवरून सुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील आणि दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे, कारण नवीन चेहरा नाही आहे। 10 वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे। त्यामुळे आता हे जे 15-16 दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू। साहेब, तुम्हालाही खासदार करण्यासाठी समता परीक्षा लागली आहे, अजूनही त्यांनी माघार। ठीक आहे, आता तुमच्यासारखे जे आहेत आमचे मित्र आहेत तसे आमचे ज्या समता परिषदेचे पक्षातले इतर काही हितचिंतक OBCचे भटक्या मुखांचे काही इतर नाशिक अनेक लोक वेगवेगळ्या दलित समाजाचे सुद्धा OBC समाजाचे अल्पसंख्याक ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे ते लोक किंवा अगदी मराठा समाजातले सुद्धा असं सगळ्यांना सगळं। परंतु शेवटी जे आहे ज्या वेळा युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा काय त्या पक्षशिस्तीप्रमाणे आपलं काम करावं लागतं आणि हे काय याच्यात तो काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काही होत नाही। त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच आणि माझी खात्री आहे मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहे हितचिंतक आहे ते आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून घेणार आहोत। साहेब, आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे। 2014 आणि 2019 मध्ये तुम्ही हेमंत गोडसेच्या विरोधात उभे होते, आता त्यांच्यासाठी मत मागणार आहे। आता होतच ना, 2019ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरुद्ध होतो। त्यावेळेला शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत मोदी साहेबांचा पाठिंबा होता 14ला पण आणि 19ला पण शिवसेना आणि BJP एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर काय हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते बरोबर। त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होतं। आम्ही 2 वर्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारमध्ये बसलो होतो, म्हणजे गोडसे पण त्या आमच्यावर होते, एकनाथ शिंदे पण आमच्यावर होते, शिंदे तर सरकारमध्येच होते आमच्याबरोबर। त्यामुळे आता परत राजकारणामध्ये ह्या उलाढाली होत असतात काय, तर ते त्यावेळेला काय झालं याचा विचार करत असतात अलीकडच्या राजकारणात काही फारसा त्याला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे आज आम्ही जे आहेत महायुतीत आहोत, महायुतीची लढाई आम्ही लढणार आहोत एकत्रितपणे। ठीक आहे, धन्यवाद। आता तुम्ही काय जाणार ना मुंबईत आहे, मला खरं म्हणजे पुण्याला जायचं काय, परत फॉर्म भरून नंतर मग जाणार। ओके काय म्हणजे पुण्याला म्हणजे एका लग्नाला जायचं आहे तर तुम्ही पण आता सगळ्यांनी आता आराम करा, तुमच्या पुढचा प्रश्न आता मिटलेला आहे काय, पुन्हा तानात जास्त फिरू नका। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।